नमस्कार. एकाक्षी MPSCमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्या सरळ सेवेच्या सिरीजमधील आपलं आजचा पुढचा टॉपिक आहे, म्हणजे दिवसातला आज आपला तिसरा व्हिडिओ आहे. ठीक आहे. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नागरिकत्व हा टॉपिक. ठीक आहे. तर पुस्तक कोणतं आहे? आदरणीय विठ्ठल बेडे सरांचं हे पुस्तक आहे. आणि त्याच्यानंतर म्हणजे ह्या पुस्तकावरची जी काही सिरीज आपली रन होती आहे आणि जी आदरणीय राजेश भराटे सरांच्या पुस्तकावर जी ऑलमोस्ट निम्म्याच्या वर आपण लेक्चर्स त्याचे घेतलेले आहेत, या दोन्ही पुस्तकांवरच्या प्लेलिस्ट मी काल टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत. तुम्ही तिकडे जाऊन ते बघू शकता. ठीक आहे. कोणाला लिंक हवी असेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. पण नुसतं एकाक्षी MPSC नावाने जरी सर्च केलं तरी तुम्हाला ते टेलिग्राम चॅनल भेटून जाईल. आपण स्टार्ट करूया. बघा, नागरिकत्व कलम 5 ते 11. ठीक आहे. तर नेहमीप्रमाणे थोडंसं आपण काय करू, थोडं इंट्रोडक्शन जे आहे ते थोडंसं बघून घेऊ, जसं आपण इतर लेक्चर्सचं बघत आलेलो आहोत. तर बघा, आता नागरिकत्व हे पुस्तक जे आहे आत्ता दाखवते आहे ते आदरणीय रंजन कोळंबे सरांचं पुस्तक आहे. ठीक आहे. तर घटनात्मक तरतुदी कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स, बघा घटनेचा भाग 2 मधील भाग कोणता आहे? 2. कलम 5 ते 11 दरम्यान नागरिकत्वाबद्दल तरतुदी देण्यात आल्या आहेत. ठीक आहे. नागरिकत्व शिकतो आहे तर भाग कितवा आहे हे पण माहिती पाहिजे. नंतर कलम किती आहे त्याच्यात? 5 ते 11. 5 ते 11 मध्ये ते कलम काय काय त्याची प्रत्येकाची प्रोव्हिजन आहे हे पण आपल्याला माहिती पाहिजे. इन डिटेल जरी खूप गोष्टी माहिती नसतील तर काय कशाशी संबंधित आहे हे तरी माहिती पाहिजे. ठीक आहे. मात्र त्याबद्दल केवळ घटनेच्या प्रारंभी म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी कोणते व्यक्ती भारताचे नागरिक असतील याबद्दलच्याच तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये घटनेच्या प्रारंभानंतर नागरिकत्वाचे संपादन किंवा समाप्ती कशी होईल याबाबतच्या कोणत्याही स्थायी अशा तरतुदी देण्यात आलेल्या नाही. ठीक आहे. आता हे ठीक आहे, हे जाऊ द्या. पण मला सांगायचं काय होतं, आजच्या लेक्चर पुरतं भाग 2 माहिती पाहिजे, त्याच्यातले कलम माहिती पाहिजे. आणि आता आपण थोडक्यात बघून घेऊ की ते जे कलम आहे 5 ते 11 ते कशाशी संबंधित आहे. ठीक आहे. तर बघा, नागरिकत्व आणि हे आहे कलम 5 ते 11. तर बघा, 5 ते 8 मध्ये काय दिलेलं आहे? नागरिकत्व मिळते किंवा प्राप्त होते. आता कलम 5 मध्ये काय आहे, मी इथे थोडक्यात काय केलं आहे, थोडंसं एक शॉर्ट फॉर्ममध्ये लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा, कलम 5 काय आहे? राज्यघटनेची अंमलबजावणी सुरू झाली त्यावेळेचे नागरिकत्व म्हणजे 26 जानेवारी 1950. पहिलं काय आहे? 5 कशाशी संबंधित आहे? राज्यघटनेची अंमलबजावणी सुरू झाली त्यावेळेचे नागरिकत्व. समजा जोड्या स्वरूपात प्रश्न आला तरी आपल्याला तो सुटायला पाहिजे. म्हणजे एका साईडला कलम देतील आणि एका साईडला त्याची तरतूद देतील, तर आपल्याला त्या गोष्टी माहिती पाहिजे म्हणून हे दाखवते आहे. त्याच्यानंतर बघा, 6 काय आहे? पाकिस्तानातून भारतात केलेल्या विशिष्ट स्थलांतरितांचे नागरिकत्व. म्हणजे इथे मी काय लिहिलं आहे, मग इकडे इंडिया लिहिलं, इकडे पाकिस्तान, म्हणजे पाकिस्तानमधून इंडियात आलेले. ठीक आहे. नंतर 7वं काय आहे? पाकिस्तानात स्थलांतर केलेल्या विशिष्ट स्थलांतरितांचे नागरिक हक्क. आता इथे काय लिहिलं आहे? इंडिया आणि ॲरो दाखवला आहे पाकिस्तानकडे. बघा, नीट लक्षात ठेवा, मी हे लिहिलं कशासाठी आहे? नागरिकत्व भाग 2 मध्ये येतं, एक ते लक्षात ठेवा. मग त्याचे कलम चालू होता 5 ते 11. मग 5 हे काय आहे? मग डायरेक्ट लक्षात ठेवा. काहीच नाही लक्षात राहिलं तर मी काय लिहिलं आहे? 26 जानेवारी 1950. त्यावरून थोडं तर काहीतरी आठवेल. त्याच्यानंतर 5 नंतर 6 येतं. मग तुम्हाला हे आठवायला पाहिजे, इंडिया पाक लिहिलं आहे पण ॲरो पाकिस्तान टू इंडिया येतो. मग तिसऱ्या याच्यात म्हणजे जे 7वं कलम आहे त्याच्यात इंडियातून पाकिस्तानमध्ये. ठीक आहे. आता हे इथे 8वं वरचं स्टेटमेंट खाली आलं आहे. आपण जरा बघून घेऊ की कलम 8 मध्ये काय दिलेलं आहे. कलम 8 मध्ये बघा काय आहे? मूळच्या भारतीय असलेल्या पण भारताबाहेर राहणाऱ्या व्यक्तींचे नागरिकत्व. ठीक आहे. 8 कलम काय सांगतं? मूळच्या भारतीय असलेल्या पण भारताबाहेर राहणाऱ्या व्यक्तींचे नागरिकत्व. आता राहतात 9, 10 आणि 11. 9, 10, 11 ही कलम. ठीक आहे. तर बघा, 9 मध्ये काय आहे? स्वेच्छेने परकीय देशाचे नागरिकत्व स्वीकारणाऱ्या व्यक्तींचे भारतीय नागरिकत्व रद्द होते. म्हणजे 9ला नष्ट, रद्द किंवा नष्ट असं लक्षात ठेवा. म्हणजे 9चा न आणि नष्टचा न असं करून लक्षात ठेवा. आता हे कोणी आम्हाला
मी जेव्हा माझ्या वेळेस ऑफलाईन लेक्चर करायची, म्हणजे मी तेव्हा लेक्चर करायची तेव्हा आमच्या एका सरांनी ही ट्रिक सांगितली होती. 9चं न आणि नष्ट, 9 नष्ट असं लक्षात ठेवा. ठीक आहे. तर बघा, स्वेच्छेने परकीय देशांचे नागरिकत्व स्वीकारणाऱ्या व्यक्तींचे भारतीय नागरिकत्व रद्द होते. आपण लक्षात ठेवायचं नष्ट होते. ठीक आहे. 10 आहे नागरिक हक्कांमधील सातत्य आणि 11 आहे संसद कायदा करून नागरिकत्व हक्कांचे नियंत्रण करू शकते. एकदा पुन्हा बघा, मी पुन्हा दाखवते. कलम 9 मध्ये काय आहे? कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही परकीय देशाचे नागरिकत्व स्वेच्छेने संपादित केले असेल तर ती व्यक्ती भारताची नागरिक असणार नाही. ठीक आहे. पुढे बघा, कलम 10 मध्ये काय आहे? भारताची नागरिक असलेली प्रत्येक व्यक्ती संसद जो कोणताही कायदा करेल त्याच्या तरतुदीच्या अधीन राहून नागरिक म्हणून कायम राहील. ठीक आहे. 10 आणि 11 सोबत लक्षात ठेवा. आणि 11 काय आहे की कायदा करायचा हक्क आहे. म्हणजे हे बघा, संसदेला नागरिकत्वाचे संपादन व समाप्ती आणि नागरिकत्वविषयक अन्य सर्व बाबींसंबंधी कायद्याने तरतूद करण्याचा अधिकार असेल. तर अशा पद्धतीने तुम्हाला 5 ते 11 मध्ये तरतुदी ॲटलिस्ट कोणत्या कोणत्या आहे हे तुम्हाला माहिती असायलाच पाहिजे. ठीक आहे. आता पुढे बघूया. बघा, तर आपण बेसिक बघितलेलं आहे. आता आपण स्टार्ट करूया. भाग 2 नागरिकत्व कलम 5 ते 11. राज्यघटनेच्या भाग 2 मध्ये कोणती तरतूद केली गेली आहे? राज्यघटनेच्या भाग 2 मध्ये कोणती तरतूद केली आहे? तर नागरिकत्वाची. ठीक आहे. भारतीय घटनेत नागरिकत्व मिळण्याचे एकूण डॅश डॅश प्रकार सांगितले आहेत. तर किती? 5 प्रकार. हे पण लक्षात ठेवा. नागरिकत्व मिळण्याचे आहे 5 प्रकार आणि नष्ट होण्याचे 3 प्रकार. ठीक आहे. 3 प्रकारे ऱ्हास होतो आणि 5 प्रकारे मिळतं. ह्या गोष्टी जरा नीट लक्षात ठेवा. भारतीय घटनेत नागरिकत्व मिळण्याचे एकूण 5 प्रकार सांगितले आहेत. नागरिकत्व ऱ्हासाचे म्हणजे नागरिकत्वाचा ह्रास 3 प्रकार आहे. ठीक आहे. पुढे कलम 11च्या आधारावर संसदेने कोणता कायदा केला आहे? तर नागरिकत्व कायदा 1955चा. ठीक आहे. आपण ऑलरेडी कलम 11 बघितलेलं होतं की ते कशाशी संबंधित आहे. त्यानुसार आपल्याला हे पण लक्षात राहतं, नागरिकत्व कायदा 1955. ठीक आहे. पुढे बघा, एखादा नागरिक सलग डॅश डॅश वर्ष भारताबाहेर राहिल्यास त्याचे नागरिकत्व रद्द होऊ शकते. तर सलग किती वर्ष? 7 वर्ष. उद्या 5 वर्ष, 3 वर्ष, 2 वर्ष दिलं तर ते चुकीचं असेल. ठीक आहे. एखादा नागरिक सलग 7 वर्ष भारताबाहेर राहिल्यास त्याचे नागरिकत्व रद्द होऊ शकते. याला अपवाद काय? तर विद्यार्थी, सरकारी सेवेतील व्यक्ती इत्यादी वगळतात. ठीक आहे. भारतीय नागरिकत्वाचा ऱ्हास कोणत्या 3 प्रकारे होऊ शकतो? ठीक आहे. भारतीय नागरिकत्वाचा ऱ्हास कोणत्या 3 प्रकारे होऊ शकतो? तर बघा, त्याग, नागरिकत्व संपुष्टात येणे आणि नागरिकत्व काढून घेणे. ठीक आहे. नागरिकत्वाचा त्याग म्हणजे इंग्लिशमध्ये पण लक्षात ठेवा, बाय रिनन्सिएशन. नागरिकत्व संपुष्टात येणे बाय टर्मिनेशन आणि नागरिकत्व काढून घेणे बाय डिप्रायव्हेशन. आता हे इन डिटेल पण आपण बघू शकतो, पण बघून घेऊ. चला बघा, नागरिकत्वाचा लोप समाप्ती, लॉस ऑफ सिटिझनशिप. नागरिकत्व कायदा 1955 मध्ये नागरिकत्वाचा लोप होण्याचे 3 मार्ग सांगण्यात आलेले आहेत. त्याग करणे, संपुष्टात येणे व काढून घेतले जाणे. आता बाय रिनन्सिएशन, भारताचा एखाद्या पूर्ण वय व क्षमतेच्या नागरिकाने विहित पद्धतीने भारताचे नागरिकत्व सोडण्याची घोषणा केली व तिची संबंधित अधिकाऱ्याने नोंदणी करून घेतली तर त्या व्यक्तीच्या नागरिकत्वाचा लोप होतो. ठीक आहे. परंतु अशी घोषणा भारत युद्धात गुंतलेला असण्याच्या कालावधी दरम्यान करण्यात आलेली असेल तर भारत सरकार ती स्थगित ठेवू शकते. ठीक आहे. हे थोडंसं तुम्हाला इन डेप्थ होईल, एवढं काही लक्षात ठेवण्याची गरज नाही सरळ सेवेच्या दृष्टीने. एवढं लक्षात ठेवा. त्याग, त्याच्यानंतर संपुष्टात येणे टर्मिनेशन, अन्य कोणत्याही देशाचे नागरिकत्व स्वेच्छेने स्वीकारणाऱ्या भारतीय व्यक्तीचे भारतीय नागरिकत्व आपोआप संपुष्टात येते, हे लक्षात ठेवा. नंतर नागरिकत्व काढून घेणे. केंद्र सरकार आदेशाद्वारे पुढील परिस्थितीमध्ये एखाद्या व्यक्तीचे नागरिकत्व स्वतः ते काढून घेतं. ठीक आहे. तर मग ह्या त्याच्या काही टर्म्स दिलेल्या आहेत. तर मग एवढंच तुम्हाला सांगायचं होतं. आता बघा, नागरिकत्व हा
कोणत्या सूचीतील विषय आहे? तर हा प्रश्न सोपा आहे, कोणत्या असणारे केंद्र सूचीतील. पण याच्यातल्या याच्यात समजा अवघड प्रश्न करायचं झालं, आयोगाला वाटलं किंवा सरळ सेवेचे जे कोणी पेपर सेट करतं की प्रश्न सोपा होईल, मग ते याच्यात जास्तीत जास्त काय विचारू शकतील? केंद्र सूचीतील कोणत्या नंबरचा आहे? ठीक आहे, 17 क्रमांकाचा तो आहे. नागरिकत्व हा केंद्र सूचीतील 17व्या क्रमांकाचा आहे. तुम्हाला बघायचं असेल तर ते पण मी तुम्हाला दाखवून देते. 1-2 मिनिट फक्त. हे बघा, केंद्र सूचीतला हा जो विषय आहे 17 बघा, नागरिकत्व, नागरिकीकरण आणि परकीय व्यक्ती. ठीक आहे, 17व्या क्रमांकाचा. पुढे बघा, भारतीय नागरिकत्व कायदा 1955 मध्ये अलीकडे सुधारणा केव्हा करण्यात आली? तर 2019 मध्ये. 2019 मध्ये CAA कायदा म्हणजे काय? सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट. पुढे, भारताने कोणत्या प्रकारचे नागरिकत्व स्वीकारले आहे? तर अर्थातच एकेरी. अमेरिकेचे कोणतं आहे? दुहेरी. कोणत्या 5 प्रकारे व्यक्तीला भारतीय नागरिकत्व मिळतं? ठीक आहे, तर जन्म, वंश, नोंदणी, स्वीकृती आणि प्रदेश सामिलीकरण. जन्माद्वारे, वंशाद्वारे, नोंदणी केली असेल, स्वीकृती, नंतर प्रदेश सामिलीकरणाद्वारे. ठीक आहे, तर बघा इथे एक लक्षात ठेवा, जन्म म्हणजे बाय बर्थ, वंश म्हणजे बाय डिसेंट, नोंदणी म्हणजे बाय रजिस्ट्रेशन, स्वीकृती म्हणजे बाय नॅचरलायझेशन आणि प्रदेश सामिलीकरण म्हणजे बाय इनकॉर्पोरेशन ऑफ टेरिटरी. अशा गोष्टी थोड्या लक्षात ठेवा. इंग्लिश शब्द पण मी मुद्दामून सांगते आहे, उलट मी कंटाळा करू शकते ते बघायचे, लिहायचे, तुम्हाला सांगायचे, पण मी कंटाळा करते का? नाही. पण तुम्ही पण लक्षात ठेवायचा, कंटाळा करू नका. कोणता शब्द कुठे येईल आणि त्याचा कसा उपयोग होईल हे आपण नाही समजू शकत. त्यामुळे सगळ्या गोष्टी ज्या मिळत आहेत त्या करत जा. ठीक आहे म्हणलं. पुढे बघा, नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 ने 31 डिसेंबर 2014 पूर्वी भारतात आलेल्या कोणत्या देशातील व्यक्तींना नागरिकत्व देण्याची तरतूद केली आहे? तर बघा, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश. त्याच्यावरची ट्रिक लक्षात ठेवा, ABP, अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तान. ठीक आहे, ठीक आहे. तर अशा पद्धतीने आता आपलं आजचं हे लेक्चर इथेच समाप्त होतं आहे. आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.